एका दिवसात इडली, मेहंदी, घरचं काजळ आणि 35 वर्षाच्या प्रेमळ संसाराचं सेलिब्रेशन. शेवटपर्यंत बघाच हं. हॅलो, जय सद्गुरू. सकाळची सुरुवात झाली सोनलने बनवलेल्या गरमागरम इडली, सांबर आणि चटणीने. उन्हाळा असल्यामुळे इडल्या इतक्या छान फुगल्या होत्या की त्याची चव अजूनच मस्त लागली. पण आमची आदू काही नाश्ता करण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिला बाहेर फिरायचं होतं, सो ती दारात बसून उभी होती. त्यानंतर इशू दीदीच्या हातावर माऊने सुंदर अशी मेहंदीची डिझाईन काढली. मेहंदीनंतर सोनलने एक भन्नाट घरगुती रेसिपी शेअर केली. लहान मुलांसाठी नैसर्गिक काजळ कसं बनवायचं ते तिने दाखवलं. 2 वाट्यांच्या मध्ये तुपाचा दिवा लावून वर वाटी पालती ठेवली आणि त्यावर जमा केलेल्या काजळीपासून घरचं नॅचरल काजळ तयार केलं. खरंच खूप छान आणि सोपी पद्धत होती. संध्याकाळी आम्ही टेरेसवरील छोट्याशा टेंट हाऊसमध्ये गेलो. तिथे सगळ्या मुली गप्पा, मस्ती, डान्स आणि धमाल करत होत्या. त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच होता. संध्याकाळी मात्र दिवसाचा सर्वात खास क्षण आला. सोनलच्या आई पप्पांच्या लग्नाला 35 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं औक्षण केलं, केक कापला आणि हा सुंदर दिवस साजरा केला. खरंच हे दोघं मला ना नेहमी आदर्श जोडपं वाटतात. गुड लुकिंग, एकामेकाबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा पाहून आयडियल कपल कसं असावं तर ह्यांच्यासारखं असावं असं मला वाटतं. यानंतर सगळ्यांनी मिळून स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि दिवसाची सांगता झाली ती मुलींच्या शतपावलीने. असा होता आमचा आजचा प्रेमळ, आनंद आणि आठवणीने भरलेला दिवस. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.